नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 27 जुलै 2025. खरं तर सकाळपासूनची ही दुसरी अपडेट देतोय. आज सकाळी 7 वाजता अपडेट दिली होती, त्यामध्ये उजनीतून पाणी सोडण्यात आल्याची आकडेवारी आणि आता 10 वाजता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. दौंडच्या विसर्गात वाढ झाली आहे. वीर धरणातून सोडलेलं पाणी आता दुपारीपर्यंत आपल्या नीरा नदी मार्गे भीमा नदीमध्ये नीरा नरसिंगपूर येथे मिसळ जाणार आहे. त्या दोन्हीचा विसर्ग किती होईल आणि उजनीच्या वरच्या जी 19 धरणं आहेत त्या धरणापैकी किती धरणातून किती पाणी सोडलंय आणि नीरा बेसिनमधल्या 4 धरणातून किती पाणी सोडलंय याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 10 वाजता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये जवळपास 40,000 क्युसेकचा विसर्ग चालू करण्यात आला आहे आणि वीज निर्मितीचं 1600 क्युसेक्स असं 41,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये चालू केलेला आहे. तर दौंडचा विसर्ग हा सध्याला 34,233 क्युसेकचा आहे आणि बनगाणचा विसर्ग हा 23,613 क्युसेकचा आहे. तर नीरा नदीमध्ये वीर धरणातून सकाळी 8 वाजल्यापासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. तो विसर्ग सध्याला 13,527 क्युसेकचा विसर्ग सध्याला नीरा नदीमध्ये वीर धरणातून येतोय. तर उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जरी 3 मिलीमीटर आज काल पाऊस पडला असला तरी वरील जी धरणं आहेत 19 धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्यानं पाऊस चालू आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्या धरणाची कॅपॅसिटी बऱ्यापैकी भरलेली आहे. बरीच धरणं ओव्हरफुल झालेली आहेत. त्या धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास 10 ते 12 धरणातून सध्याला पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये वडस धरणातून 1000 क्युसेक्स, डिंबे धरणातून 2250 क्युसेक्स, घोड धरणातून 3500 क्युसेक्स, विसापूरमधून 24 क्युसेक्स, चिलेवाडीमधून 1698 क्युसेक्स, कलमोडीमधून 2819 क्युसेक्स, चस्कामानमधून 7780, वडेलीमधून 4223, आंध्रामधून 1498, पवनामधून 3000, कासारसाईमधून 414, मुळशीमधून 1400, वरसगावमधून 1672 आणि खडकवासलामधून 1710 क्युसेकचा विसर्ग असा चालू आहे. या टोटल धरणातून सध्याला 32,988 क्युसेकचा विसर्ग दौंड आणि बंडगार्डनच्या दिशेने येतोय. त्यामुळे आणखी दुपारपर्यंत दौंडच्या विसर्गामध्ये आणि बंडगार्डनच्या विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं उजनीतून भीमा नदीत सध्याला जर 41,600 क्युसेकचा विसर्ग असला तरी त्यामध्ये आणखी दुपारपर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता, संध्याकाळपर्यंत कदाचित 50-60 हजारापर्यंत विसर्ग जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर नीरा बेसिनमध्ये जी असणारी 4 धरणं आहेत त्या 4 धरणापैकी 3 धरणातून सध्याला पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये नीरा देवधरमधून 3,484 क्युसेक्स आणि भाटघरमधून 1830 क्युसेक्स आणि वीर धरणातून 523 क्युसेक्स 27 क्युसेक्स असा टोटल 18,841 क्युसेकचा विसर्ग नीरा बेसिनमधल्या धरणातून नीरा नदी पात्रामध्ये सोडला येतोय. परंतु सध्याला नीरामधून 13,527 क्युसेकचा विसर्ग असला तर त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आणि दोन्हीचा विसर्ग बघितला तर भीमा नदीत उजनीतून 41,600 आणि नीरा नदीत जो आता 13,500 क्युसेकचा विसर्ग आहे असं बघितलं जवळ 54 ते 55,000 क्युसेकचा विसर्ग नीरा नरसिंगपूर येथे जवळपास दुपारी 2 ते 3च्या दरम्यान तयार होईल. त्यानंतर पुढील भीमा नदीच्या पात्रामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहेच. ज्यावेळेस वाढ होण्याची चिन्ह दिसतील त्यावेळेस आपण असाच व्हिडिओ आपल्या समोर देणार आहोत. सातत्यानं माहिती देण्याची प्रक्रिया आपण राबवणार आहोत. जोपर्यंत उजनीतून पाणी कमी केलं जात नाही तोपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला सातत्यानं तास 2 तासाला 3 तासाला गरज पडेल त्यावेळेस आपण देणार आहोत. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे.